नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब रूट ऑफ एक्स dx. सो अँगल ऑफ कॉस इज क्यूब रूट ऑफ एक्स असं आहे. तर आपल्याला कुठल्या मेथडने कसं सॉल्व करता येते बघूया. तर हे कॉस फंक्शन आहे आणि त्याचा अँगल नुसताच एक्स किंवा लिनियरमध्ये 3x 4x वगैरे या टाईपचा आला असता तर आपल्याला माहिती आहे याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं. याचा अँगल काय आलाय क्यूब रूट ऑफ एक्स. तर थोडीशी सबस्टिट्यूशन जर केली तर आपलं हे सॉल्व्ह होण्यासारखं आहे. सबस्टिट्यूशन केल्यावर जर आणखीन एखादं व्हेरिएबल आलं एक्स्ट्रा तर युव्ही रूल पण आपण त्याच्यावर अप्लाय करू शकतो. सो पहिल्यांदा हा जो अँगल आहे त्या अँगलला फक्त आपण सबस्टिट्यूशन करूया. तर हे एक्स मधलं आहे त्यामुळे टी थीटा के वगैरे असं कुठलं तरी व्हेरिएबल जनरली आपण टी यूज करतो. सो आपण सबस्टिट्यूशन फर्स्ट करूया. सो क्यूब रूट ऑफ एक्स लिहिण्याची मेथड जशी ह्या पद्धतीने आपण क्यूब रूट लिहितो तसंच आपण कसं लिहू शकतो एक्स रेस टू किती 1/3. सो क्यूब रूट ऑफ एक्स मीन्स एक्स रेस टू 1/3. एक्स रेस टू 1/3 च्या फॉर्म मध्ये घेणार आहोत पुढे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढायला ते इझी होईल. सो विच इज इक्वल टू टी. आपण सबस्टिट्यूशन करूया. आता आपल्याला dx ची व्हॅल्यू काय आहे ती बघायची dt च्या फॉर्म मध्ये. पण आधी हा x आहे तो सिम्प्लिफाय करून घ्या. एक्स क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू टी असेल तर एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्याचा क्यूब घ्यावा लागेल. मग ह्याचा पण क्यूब करावा लागेल. सो क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू टी क्यूब. सो दोन्ही ठिकाणी क्यूब घेतलं. आता हे सिंपल अल्जेब्रा आहे. माहिती असेल तुम्हाला क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू टी असेल दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू किती होणार टी क्यूब. दोन्ही साईडला आपण क्यूब घेतला. आता आपण dx ची व्हॅल्यू काढू शकतो. देअरफॉर dx इज इक्वल टू आता विथ रिस्पेक्ट टू टी आहे ना सो याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3t² dt. सो एवढा dx च्या रिप्लेसमेंट मध्ये 3t² dt एवढं सगळं येणार. आणि हा क्यूब रूट ऑफ एक्स आहे तो अँगल सिंपल करून आपण टी मध्ये इथे कन्व्हर्ट केलेला आहे. सो इंटिग्रेशन बिकम्स देअरफॉर आय इज इक्वल टू काय काय होणार आहे आता अँगलच्या इथे टी येणार आहे. सो कॉस टी इनटू dx रिप्लेस करायचा आहे 3t² dt. आता 3 हा कॉन्स्टंट येतो मग इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. आता t² हे अल्जेब्राइक आहे कॉस हे ट्रिग्नॉमेट्रिक आहे. सो आपण युव्ही रूल अप्लाय करायचा असेल तर t² ला फर्स्ट प्लेसला घ्यायला लागेल. LIATE आहे ना अल्जेब्राइक आधी देन सेकंड प्लेसला कॉस. सो आपण कॉस इकडे घेऊ t² ध्यान दॅट इम्प्लाइज I इज इक्वल टू 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ t² cos t dt. एकच फंक्शन होतं. आता इथे दोन फंक्शन आले तरी सिंपल आहे कारण t² इंटू कॉस टी याचं इंटिग्रेशन युव्ही रूल प्रमाणे इथे आता आपण फाइंड आउट करणार. सो युव्ही रूल अप्लाय करूया. 3 कॉमन आहे बाहेर घेऊया ब्रॅकेटच्या. याला फर्स्ट म्हणायचं आहे आणि ह्याला सेकंड बिकॉज अल्जेब्राइक आधी आणि ट्रिग्नॉमेट्रिक नंतर. सो फर्स्ट मीन्स t² इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड cos t dt मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मीन्स t² इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. आता हे इंटिग्रेशन्स फक्त आपल्याला सॉल्व करायचे. दॅट इम्प्लाइज 3 इंटू ब्रॅकेट t² इंटिग्रेशन ऑफ cos t इज sin t. आता लिनियर आहे आणि नुसतं साइन अँगल नुसता t आहे त्यामुळे डिनॉमिनेटरला काही येणार. सो t² sin t ओनली मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ t² इज 2t इंटू इंटिग्रेशन ऑफ दिस sin t dt. आता अजून एक इंटिग्रेशन सॉल्व करायला लागेल. पुन्हा युव्ही रूल आहे. युव्ही रूल मध्ये होतच ते रिपीटेडली यूज करावा लागतो. सो विच इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट t² sin t मायनस 2 इंटिग्रेशनच्या बाहेर 2t sin t dt. आता आपण 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया आणि हे सेपरेट काय ते इंटिग्रेशन आहे तेवढं फक्त तिथे कॅल्क्युलेट करायचं. फर्स्ट टर्म आलेलीच आहे. सो दॅट इम्प्लाइज 3 ने आत मल्टिप्लाय करूया 3t² sin t मायनस 6 इंटू इंटिग्रेशन ऑफ t sin t. त्या स्टेजला काही मल्टिप्लिकेशन काही कॅन्सल होत असेल तर किंवा प्लस मायनस वगैरे साईन जे काय असेल ते ॲडजस्ट करून घ्या कारण नाही तर ते विसरायला होतं की आपण नंतर करू ॲडजस्ट करू असं करण्यात ते मधली कुठली तरी स्टेप आपली मिस होते. सो हे 3t² आहे त्याला आणि 3 इंटू 2 6. आता t sin t ला पुन्हा युव्ही रूल अप्लाय करायचा. सो दॅट इम्प्लाइज फर्स्ट टर्म ॲज इट इज 3t² sin t मायनस 6 इंटू ब्रॅकेट algebraic first trigonometric second. So first
इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. तर हे इंटिग्रेशन फक्त सॉल्व करायचं. सो फर्स्ट टर्म इज 3t² sin t. इथे कन्फ्युजन वाटत असेल त्याच इथे सॉल्व करत बसायचं, तर फक्त एवढीच टर्म कन्सिडर करा सेपरेटली. या इक्वेशनला इक्वेशन नंबर द्या I इज इक्वल टू दिस आन्सर, त्याला इक्वेशन नंबर द्या. ही एवढीच टर्म सेपरेटली कन्सिडर करा, ती सगळी सॉल्व करा आणि या इक्वेशन मध्ये आणून प्लेस करा. असं केलं तरी चालेल, पण हे सिंपल आहे. t sin t चं इंटिग्रेशन आता सिंपल आहे. त्याच्या आधी आपण UV रूल मध्ये बरीच मोठ्या मोठ्या फंक्शनचे इंटिग्रेशन्स काढले, त्या मनाने t sin t तसं इझी आहे. सो आपण इथल्या इथे पण करू शकतो. सो 6 आधी राहू देत बाहेर, आधी आता आपण सॉल्व करून घेऊया. t इंटू इंटिग्रेशन ऑफ sin t इज मायनस कॉस t. सो ब्रॅकेट घाला, नाही तर t मायनस कॉस असं वाटेल. मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ t इज 1 अँड इंटिग्रेशन ऑफ sin t इज मायनस कॉस. आता ह्याच प्लेसला, आता ह्याच ठिकाणी नेक्स्ट स्टेपला सरळ आधी साइन काय ती प्लस मायनस आधीच करून घ्या, नंतर ते परत खूप साइन्स ते होत राहतात. 3t² sin t. आता ह्या 6 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो मायनस मायनस प्लस 6t cos t. मायनस मायनस प्लस अगेन मायनस, सो मायनस 6 इंटिग्रेशन ऑफ cos t d. आता फक्त इंटिग्रेशन ऑफ cos t तेवढं काढायचं आहे. So that implies I is equal to 3t² sin t. First term है 3t² sin t plus 6 cos t, 6t cos t, cos t minus 6 into integration of cos t plus sin t. So plus sin t plus 6 सगळ्या. तो आता एकदा केअरफुली बघा, सगळ्या टर्म नीट कॅरी आउट केल्यात का. 3t² sin t plus 6t cos t मायनस 6 इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस इज साइन. आता आन्सर आलेलं आहे खरं आयचं, पण हे सगळं कशात आहे अर्थात t मध्ये येते, आपल्याला x मध्ये इथे आणावं लागेल. तो x काय कन्सिडर केला होता आठवा, क्यूब रूट ऑफ x. यू कॅन राईट x⁻⁴ इज इक्वल टू t असं आपण कन्सिडर केलं होतं. सो जिथे t आहे तिथे आपण हे आता रिप्लेस करणार. देअरफॉर I इज इक्वल टू 3t² आहे म्हणून ते x⁻⁴ जर सोपं पडत असेल घ्यायला तर घ्या, कारण ते क्यूब रूट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहायला हवं. मग ते raised to 3/2 वगैरे ते असं येणार. सो ते सॉरी raised to 2/3 वगैरे येणार आहे. त्यामुळे ही टर्म जर कन्फ्युजिंग वाटत असेल तर ही टर्म यूज करा. x⁻⁴ raised to 2 करायचे, ते मग नंतर 2/3 होईल. सो x⁻⁴ चा स्क्वेअर. आता ह्या लॉज ऑफ इंडायसिस आपल्याला माहिती आहेत, x⁻⁴ इंटू 2 होणार आहे. सो फायनली ते x⁻⁴ होईल. साइन t मीन्स अँगल इज x⁻⁴ प्लस 6t, t मीन्स x⁻⁴ cos अँगल इज x⁻⁴ मायनस 6 साइन अँगल x⁻⁴ आणि सगळ्याला प्लस c. हे फायनल आन्सर आहे, पण अजून थोडं सिम्प्लिफाय करायचं आलं तर तर आपण असं करू शकतो की साइन x⁻⁴ आणि हिअर साइन x⁻⁴ विथ अँगल दोन्ही टर्म सेम आहेत, त्यामुळे त्याला साइनचं ते कॉमन घेऊन अनकॉमन टर्म आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो फायनल आन्सर. हे सुद्धा आन्सर बरोबरच आहे, पण ते तसं करू शकतो. सो विच इज इक्वल टू I इज इक्वल टू, आता ही साइन आणि ही साइन ह्या दोन टर्म सेम आहेत, त्याला आपण कॉमन घेणार अनकॉमन टर्म ब्रॅकेटमध्ये. सो ब्रॅकेटमध्ये येणार 3 x⁻⁴ raised to 2 मीन्स 2/3 ना, ह्या दोघांचा प्रॉडक्ट होतो. सो x⁻⁴ मायनस तिकडची अनकॉमन टर्म 6 आहे आणि या सगळ्याला कॉमन काय आहे साइन x⁻⁴ प्लस दिस 6 x⁻⁴ cos x⁻⁴ हा सगळा अँगल आहे साइन आणि cos x⁻⁴ प्लस c. So this is your final answer. So u.v म्हणजे UV रूलची आपण बरीच एक्झाम्पल्स इथे सॉल्व केलेली आहेत. तुम्ही आधीचे व्हिडिओज पण बघत असालच.
अजून कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अगदी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला अगदी सगळं कधी बघायचं असेल तरी बघता येईल. ह्या चॅनलमध्ये आपण 5वी ते 10वीसाठी सुद्धा व्हिडिओज केलेले आहेत. मराठी मीडियम आणि 8वी 9वी नंतर सेमी इंग्लिशच्या मुलांना उपयोगी पडेल असं सगळं मॅथ्सचा सगळा सिलॅबस आपण इथे कव्हर केलेला आहे. भरपूर एक्झाम्पल्स पण सॉल्व केलेली आहेत. तर तुमची कोणी भावंड 5वी ते 10वीमध्ये असतील तर त्यांनाही हा चॅनल नक्की उपयोगी पडेल. तो अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा दुसरा एक चॅनल आहे स्तोत्र नावाचा, ज्या चॅनलमध्ये मी विविध स्तोत्र, काव्य, लोकसंगीतातला काही भाग म्हणजे फोक म्युझिक म्हणतो आपण, त्यातला काही भाग असा आपण त्याच्यात सादर केलेला आहे. माझा गळा काही गाण्याचा नाही, त्यामुळे गाण्याच्या सुरात नाही आहे, पण श्लोक किंवा जे काही स्तोत्र असतील, श्लोक असतील किंवा कवच असेल तर ते घरी आपण ज्या चालीत म्हणतो, ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने त्या चालीत त्या ठिकाणी मी सादर केलेला आहे. त्या चॅनलला जाऊन सुद्धा व्हिजिट करा, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लहान मुलांना पाठांतर करण्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी त्या चॅनलवर आहेत. तर ह्या आणि त्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. स्तोत्र या चॅनलची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते. ती लिंक नक्की जाऊन व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.